शिवराय म्हटलं की एक गोष्ट जी आपल्या साऱ्यांच्या डोक्यात येते ती म्हणजे गनिमी कावा. सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांचा फायदा घेऊन लपून छपून वार करून शत्रूला बेजार करून अगदी कमीत कमी सैन्यानिशी शत्रूची शिकस्त द्यायची. बऱ्यापैकी लढाया या गनिमी काव्यानं झाल्या. परंतु शिवरायांच्या इतिहासात अशा काही लढाया आहेत जिथे मराठे अगदी समोरासमोर रणांगणात येऊन लढले आणि जिंकले सुद्धा. साल्हेरची लढाई जी बऱ्यापैकी आपल्याला माहीत आहे. अशीच एक दुसरी लढाई आहे, ती म्हणजे कांचनवारीची लढाई. इतिहास अभ्यासकांना आणि वाचकांना नक्कीच ही लढाई माहीत असेल, पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला माहीत असावे म्हणून ही माहिती तुमच्या आमच्यासाठी. माहिती शेवटपर्यंत नक्की बघा. 1666 ज्यावेळी महाराज आग्र्याहून परत आले त्यानंतरचा जो काळ आहे तो महाराजांच्या आक्रमकतेच्या धोरणांचा आहे. आग्र्याहून परत आल्यानंतर औरंगजेबाला पत्र पाठवून काही काळ शांततेत जावा म्हणून औरंगजेबाशी तहाशे बोलणे सुरू केले. तिकडे औरंगजेबाला इराणच्या शहाच्या स्वारीची भीती होती, त्यामुळे त्यालाही महाराजांशी काही काळ युद्धामध्ये गुंतून राहायचे नव्हते आणि तहाला होकार दिला. पण दोघांनाही माहीत होते की हा तह काही जास्त दिवस टिकणारा नव्हता आणि झालेही तसेच. 1670 उजाडले आणि फेब्रुवारीमध्ये तानाजी मालुसरे यांनी सिंहगड घेतला आणि मग पुढे पुरंदरच्या तहात दिलेले सर्व किल्ले घेण्याचे काम सुरू झाले. स्वराज्याची घडी पुन्हा नव्याने बसवायची फार मोठी जबाबदारी आता महाराजांवरती होती. कारण अफजलखानानंतर पुढची 7-1 वर्ष फार जिकरीची गेली होती आणि मिर्झा राजे जयसिंगची स्वारी म्हणजे स्वराज्याचं कंबरडं मोडण्याचा प्रकार झाला होता. पुन्हा घडी बसवायची म्हणजे खजिना गरजेचा होता, पैसा बक्कळ लागणार होता. हे महाराजांना माहीत होतं. रक्कम हाय पण भक्कम हाय, हा कोणत्याही राज्याचा पहिला नियम असतो. आता रक्कम पाहिजे तर मग एक ठिकाण होतं, ते म्हणजे सुरत, आणि अगोदरचा अनुभव होताच. त्यामुळे महाराजांच्या पुढे आता सुरत नाचू लागली होती. सप्टेंबर 1670च्या सुमारास महाराज 15,000ची फौज घेऊन कल्याणला आले होते. इंग्रजांचा महाराजांचा मनसुबा कदाचित समजला होता आणि महाराज सुरतेवर हल्ला करणार याची बातमी त्यांनी सुरतेला पाठवली होती. सुरतेच्या सुभेदारानं याकडे दुर्लक्ष केलं, कारण शिवाजी महाराज सुरतेवरती हल्ला करणार आहेत अशा बातम्या अनेकदा त्याला मिळाल्या होत्या. त्यामुळे या सर्व अफवा आहेत असे समजून त्यानं इंग्रजांची बातमीसुद्धा अफवाच आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले व गाफील राहिला. त्याच्याकडे फक्त 300 सैन्य होतं. अफवा पसरवणं व शत्रूस गाफील ठेवणं हा महाराजांच्या युद्धनीतीचा एक भागच होता. हे कदाचित त्या सुभेदाराला माहीत नसावे, पण गडी फसला आणि 2 ऑक्टोबर 1670 रोजी महाराज सुरतेमध्ये हजर झाले. सुरतेपासून 20 मैलाच्या अंतरावर असताना महाराजांनी सुभेदाराला व काही व्यापाऱ्यांना पत्र पाठवून एकूण महसुलाच्या 4थ्या हिश्श्याची मागणी केली. नक्कीच ही मागणी मान्य होणार नव्हती आणि सुभेदार सुरतेला जो तट बांधला होता त्यावर विश्वास ठेवून बसला होता. पहिल्या स्वारीनंतर औरंगजेबानं सुरक्षिततेच्या कारणामुळे सुरतेला एक तट बांधून ठेवला होता. मराठी जास्त वेळ वाट बघत बसले नाहीत. तट चढून सगळे सुरतेत घुसले व सुरतेवरती छापा टाकला. 4 ऑक्टोबर लक्ष्मीपूजनाचा दिवस. महाराजांना अंदाजे 1 कोटींचा खजाना मिळाला. जाळपोळ झाली. जेवढा खजाना मिळाला तो घेऊन महाराजांनी त्वरित सुरत सोडली. खजाना, 15,000चे सैन्य आणि शेकडो घोडे, बैल वगैरे घेऊन महाराजांनी सुरत सोडली. घोड्यांच्या आणि बैलांच्या पाठीवरती खजिना लादला होता. सुरतेच्या पूर्वेला सह्याद्री घाट आहे. तो चढून नाशिकच्या सटाण्याच्या दिशेनं तो येतो. त्यामागे महाराज स्वराज्यात येणार होते. साल्हेर, मुल्हेर, सटाणा, वणी, नाशिक, सिन्नर, जुन्नर, खेड मार्गे राजगड असा एकंदरीत परतीचा मार्ग होता. सातमाळची डोंगरराळ आडवी येत होती. नाशिक जिल्ह्यातून सह्याद्रीला भेटत पूर्व पश्चिम डोंगररांग जाते, ती म्हणजे सातमाळ. या डोंगररांगेच्या दक्षिणेला व उत्तरेला मोठी सपाट मैदाने आहेत. या रांगेत अनेक किल्ले आहेत, जसे हातगड, धोपड, कांचना वगैरे किल्ले. या रांगेतील कांचन किल्ला ज्याच्या पश्चिमेला एक घाट आहे ज्याला कांचनबारी असे म्हणतात. थोडक्यात खिंड. आजूबाजूचा सर्व भाग आणि बरेचसे किल्ले हे मोगलांकडे होते.
त्यामुळे कोणाच्याही नजरेस न येता प्रवास करण्याच्या हेतूनं महाराजांनी कांचनबारीची खिंड निवडली होती. महाराज आता मुल्हेरच्या पायथ्याला आले होते. पायथ्याची पेठ महाराजांनी लुटली. मुल्हेरचा किल्लेदार होता नेक नामदार खान. हा गडी काय गडावरनं खाली उतरला नाही, कारण त्याला माहीत होतं की आपण मराठ्यांचा सामना करू शकणार नाही. इकडे औरंगाबादला दक्षिणेचा सुभेदार होता, खुद्द औरंगजेबाचा मुलगा शहजादा मुअज्जम. याची महाराजांच्या प्रत्येक हालचालीवरती नजर होती आणि वेळोवेळी त्याला बातम्या पोचत होत्या. त्याने बुऱ्हाणपूरला असलेला मातब्बार मोगल सरदार दाऊद खान कुरेशी याला महाराजांचा समाचार घेण्यासाठी पाठवले. प्रचंड सैन्य घेऊन दाऊद खान मुल्हेरच्या दिशेनं निघाला. याच्याबरोबर भीमसेन सक्सेना सुद्धा होता, कारण तो त्यावेळी दाऊद खानाचा अधिकारी होता. दाऊद खान येतोय ही बातमी मिळताच महाराजांनी गुल्हेरचा तळ उठवला आणि दक्षिणेच्या वाटेला लागले. मराठ्यांना जर दक्षिणेत जायचे असेल तर सातमाळ कुठेतरी ओलांडावी लागणार हे दाऊद खानाला माहीत होतं, परंतु नक्की कुठून ओलांडणार याची खात्री करण्यासाठी तो चांदवड म्हणजेच सातमाळेचे पूर्वेचे टोक येथे आला. बागी खान हा चांदवडचा फौजदार होता. मराठे कांचनबारी किंवा कांचन मंचाच्या घाटानं सातमाळ ओलांडून नाशिककडे जाणार आहे ही बातमी त्याला समजली आणि त्याने मराठ्यांच्या कांचनबारीच्या दक्षिणेला रोखायचे असे ठरवले. युद्ध हे होणारच हे महाराजांना अचूक ठाऊक होते. प्रश्न एकच होता की सुरतेवरनं आणलेला खजिना कसा राखायचा. खजिन्यासकट पळ काढणे हे शक्य नव्हतं आणि काही लोकांना खजिना घेऊन पुढे जाण्यास सांगणे हेही शक्य नव्हतं, कारण खजिना पुढे पाठवायचा म्हणजे घोडदळ सोबत द्यावे लागेल, कारण पायदळ लवकर पुढे जाणार नाही. जर घोडदळ पुढे पाठवले तर दाऊद खानाचा सामना फक्त पायदळानिशी करणं हे सोपं नव्हतं आणि आपल्या सैनिकांना सुद्धा याची भनक लागू द्यायची नव्हती. शेवटी शिवराय ते शिवरायच. शेवटच्या क्षणाला कोणाच्या डोक्यात कधी येऊच शकणार नाहीत असे निर्णय घेण्याचे त्यांचे कौशल्य कामी आले. 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यांना समजलं की पहाटेच्या वेळी आपली व दाऊद खानाच्या सैन्याची गाठ पडणार. म्हणून रात्रीच्या वेळी खजिना वाहणारी घोडी व बैले पायदळासोबत सप्तशृंगी व वणीच्या मार्गाने पाठवली आणि मुख्य सैन्य दाऊद खानाच्या दिशेनं पाठवलं. महाराजांकडे 10,000 घोडदळ होतं आणि घोडदळ प्रमुख प्रतापराव गुजरही सोबत होते. महाराजांचे नियोजन असे होते की काही तासात दाऊद खानाचा फडशा पाडायचा आणि दिवस मावळेपर्यंत खजिन्याच्या दिशेनं निघायचं. दाऊद खानानं आपल्या सैन्याचे 2 भाग केले होते. इखलस खान घोडेस्वारांची एक मोठी तुकडी घेऊन कांचन किल्ल्याच्या पायथ्याला आला होता. एका उंचवट्यावरती उभे राहून त्यानं पाहिले तर मराठे युद्धाच्या तयारीनं उभे असल्याचे त्याला दिसले आणि खुद्द शिवाजी महाराज चिलखत घालून दोन्ही हातात पट्टे चढवून फिरत होते. या युद्धाचे नेतृत्व स्वतः शिवाजी महाराज करत होते. हे वाक्य वाचल्यावरती माझ्या तरी अंगावरती काटा येतो बरं का. या युद्धामध्ये मराठ्यांना मुख्य धोका हा खानाच्या तोफखान्याचा होता. इखलस खानने आपला तोफखाना पुढे आणून हंड्या डोंगराच्या खालच्या पठारावरती उभा केला होता. आपल्या उजव्या हाताला मोगलांचा तोफखाना उभा राहत आहे हे महाराजांच्या लक्षात येताच एक तुकडी पाठवून मोगलांचा संपूर्ण तोफखाना उद्ध्वस्त करून टाकला. इखलास खानाला बसलेला हा मराठ्यांचा पहिला फटका होता, जिथे त्याचा मुख्य डावच फसला होता. महाराजांनी या युद्धात तुलुग्मे पद्धतीचा वापर केला, म्हणजे शत्रूला चारही बाजूनं कोंडीत पकडायचं. महाराजांनी आपल्या घोडदळाचे 4 भाग केले. इखलास खान आपल्या सैन्यासोबत खिंडीच्या दक्षिण बाजूस होता. महाराजांनी आपली एक तुकडी पश्चिमेच्या बाजूनं वळसा घालून खानाच्या पिछाडीला धाडली. 2 तुकड्या खानाच्या सैन्याच्या उजव्या व डाव्या बाजूने पाठवल्या आणि शेवटची तुकडी, जिचे नेतृत्व राजे स्वतः करीत होते, ते खिंडीतच खानाचा समोरून सामना करण्यासाठी थांबली. मराठ्यांनी चारही बाजूने एवढे वेगवान हल्ले केले की ना खानाला ना त्याच्या सैन्याला समजलं की आपण कोंडले गेलो आहोत. खान तसा निडर होता. तो जोमाने मराठ्यांवरती धावून गेला, परंतु त्याच्यावरती तलवारीचे अनेक वार झाले व तो जखमी होऊन घोड्यावरनं खाली पडला. पहाटेच्या वेळी हे युद्ध सुरू झाले होते. आता सूर्य उजाडला होता.
दाऊद खान सुद्धा आपली दुसरी तुकडी घेऊन कांचन किल्ल्याच्या पायथ्याला आला होता. आता नव्या दमाच्या सैन्याचा मराठ्यांवरती हल्ला होणार होता. परंतु हे सैन्य सुद्धा चारी बाजूने कोंडलं गेलं. मराठे दाऊद खानाच्या सैन्याच्या भोवती घिरट्या घालू लागले. दाऊद खानानं मोठ्या हिमतीनं आपल्या तुकडीनिशी हल्ला करून जखमी इखलास खानाला बाहेर काढलं. पण दाऊद खानाच्या सैन्याचा मराठ्यांपुढे टिकाव लागला नाही. दाऊद खानाची फौज खचली होती. मोगलांचं 2000 सैन्य मारलं गेलं. काही पळून गेले. आता मराठ्यांनी मोगलांच्या तोफखान्यावरती हल्ला केला. तोफखान्याचं निशाण व घोडे काबीज केले. हे युद्ध अंदाजे 6 तास चालले. उरले सुरले मोगल आपल्या तळावर पडून गेले. पण मराठ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांचे तळ लुटले आणि हे युद्ध जिंकले. सुरतेवरती आणलेल्या खजिन्यात आणखीनच भर पडली. या युद्धामध्ये महाराजांबरोबर प्रतापराव गुजर, मकाजी, आनंदराव, बंकाजी, दत्तो, मोरोपंत पिंगळे, निळोपंत, अण्णाजी पंत, दत्ताजी पंत व बालप्रभू चिटणीस अशी मंडळी होती. दाऊद खानासमोर मीर अब्दुल मऊब, इखलास खान मियाना, राय मकरंद खत्री, गालिब खान, नारोजी, बसवंतराय, शेख सफी, संग्राम खान, भान पुरोहित अशी काही सरदार मंडळी होती. हे युद्ध अतिशय महत्त्वाचे असे होते. या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे मोगलांशी समोरासमोर झालेली व जिंकलेली अशी ही लढाई. याचं नेतृत्व खुद्द महाराजांनी केलं होतं. या युद्धाची रणनीती अतिशय जबरदस्त होती. शत्रूच्या मुलखात जाऊन समोरासमोर ही लढाई महाराजांनी केली. दाऊद खानासारखा मातब्बर मोगल सरदार सुद्धा या युद्धनीतीपुढे टिकू शकला नाही. दाऊद खान म्हणजे मोगलांचा दक्षिणेतला प्रबळ सेनानी होता. तो हल्ल्यामुळे आता दक्षिणेत मोगलांचा एकही सेनापती अथवा सुभेदार नव्हता जो मराठ्यांपुढे उभा राहील. म्हणून कदाचित स्वतः औरंगजेब पुन्हा दक्षिणेला उतरला असावा. ही लढाई तशी निर्णायक लढाई होती, कारण या लढाईनंतर मोगलांचा एकही मातब्बर सरदार उरला नव्हता जो महाराजांच्यावर चालून जाईल. या लढाईमुळे दक्षिणेतील मोगलांची विश्वसनीयता कमी झाली. यानंतर महाराजांनी मोगलांच्या अनेक प्रदेशांवरती छापे टाकून ती जिंकून घेतली आणि अगदी बुरहानपूरपर्यंत आपल्या फौजा नेल्या. वऱ्हाडातील कारंजा या संपन्न शहरावरती हल्ला करून ते जिंकले व त्यातून जवळपास 1 कोटींचा खजिना स्वराज्याच्या तिजोरीत आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा